हॅलो एव्हरीवन, मी सिद्धी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर ॲक्च्युली आज आपला हा ब्लॉग खूप दिवसांनंतरनं बनवलेला आहे आणि हा ब्लॉग मी जवळपास लास्ट गुरुवारी बनवला आहे आणि अपलोड या गुरुवारी करते आहे, कारण एडिटिंगला वेळच नाही मिळाला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर जाताना बघा आम्हाला हा घाट लागला आणि या घाटातनं कसला जबरदस्त व्ह्यू दिसतोय. फायनली आम्ही पोचलो जेजुरीला. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले नंदीचे दर्शन घेतले आणि निघालो गड चढायला. दुपारची वेळ असल्यामुळे तिथे खूप ऊन होतं आणि तिथले पायऱ्या पण खूप गरम झाल्या होत्या, पण तरीसुद्धा काही वाटत नव्हतं. फायनली आता आम्ही पोचलो आहे मंदिरात. मंदिरात गुरुवार असल्यामुळे तिथे काहीच गर्दी नव्हती. तुम्हाला पण दिसत असेल काहीसुद्धा गर्दी नाही आहे. मे बी इथे रविवारची गर्दी असते. नंतर छान असं खंडोबाचं दर्शन घेतलं आणि तिथे बाहेरच्या परिसरात बसलो. आणि हे बघा पूर्ण जेजुरी पूर्ण पिवळी, हळदीने पूर्ण पिवळी झालेली आहे. आणि इकडे बघा पार्कची कशी मस्ती चालली आहे ते. त्याने फर्स्ट टाईम डॉगी बघितल्यासारखा नुसता तो त्याच्याकडेच बघत होता. त्यानंतर आम्ही पण तिथे थोडेसे फोटोज व्हिडिओज क्लिक केले. आता आपण भेटूयात नारायणपूरमध्ये. त्यानंतर मायरा आणि पार्थ फर्स्ट टाईमच जेजुरीला आले होते, तर त्या दोघांचा सुद्धा तिथे एक फोटो काढून घेतला कॅमेरामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे तिथे ते लोक किती परेशान करतात फोटो काढण्यासाठी. नंतर आम्ही निघालो नारायणपूरला जाण्यासाठी आणि जाताना बघा आम्हाला पाऊस लागला. इतका पाऊस पडत होता की काय सांगायचं. त्यानंतर फायनली आम्ही पोचलोत नारायणपूरला. आम्हाला जेजुरीला गर्दी मिळाली नाही याचा अर्थ असा नाही की इथे मिळणार नाही. इथे होता गुरुवार त्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती, खूप गर्दी होती. तरीसुद्धा आम्हाला तिथे दर्शन लवकर मिळालं, कारण आमच्याकडे लहान मुलं असल्यामुळे त्यांनी आम्हाला पटकन लाईनमध्ये दर्शन दिलं आणि खूप छान असं मी दत्तांचं दर्शन घेतलं. आणि तिथे बघा किती छान असे त्यांचे फोटोज, श्री गुरुचरित्राचे हे लावलेले आहेत सगळे फोटो. आणि बघायला सुद्धा ते जेवढं छान वाटतं ना तेवढं त्यांनी आपल्यासाठी पहिले केलेलं आहे. खूप छान असं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो घरी येण्यासाठी. घरी येताना पण आम्हाला प्रचंड असा पाऊस लागला, त्यामुळे तिथे आम्ही एका मंदिरात थांबलो. इथे बघा मायराला तर पूर्ण पॅक केले आणि पार्थला एवढ्या पावसात सुद्धा गरम होत होतं. आणि इकडे बघा त्याचं काय चाललंय ते.